मागील 2 वर्ष ज्या संघाने आपलं अभिराज्य प्रस्थापित केलंय असे संघ मैदानाच्या आतमध्ये दाखवलं होतं. दोन्ही टीम आपला एक एक रिप्रेझेंटेटिव्ह यायला हवा. फिल्डिंग टीम रिप्रेझेंटेटिव्ह उपस्थित झालाय. तना सुपर किंग टीमचा रिप्रेझेंटेटिव्ह आला. मी बॅटिंग टीम लक्ष वेधेन की आपला एक रिप्रेझेंटेटिव्ह येणं गरजेचं नाही. प्रवीण आणि अभिषेक पहिला बॉल कॅप मध्ये इथे खेळला. चांगली सुरुवात होत असताना पाहायला मिळते कारण उजव्या बाहेर कट केला, धूम दिला होता. अभिषेक आणि प्रवीण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिलं षटक हातात गोलंदाज. सेन्सिबल क्रिकेट या रीतीचा क्रिकेट खेळूनच तुम्ही जर का 24 बॉल मधले 18 बॉल वरती जर तुम्ही सिंगल घेतल्या तर 18 म्हणतात. शेवटच्या षटकामध्ये 10 घेण्याचा प्रयत्न करावा. एक फायटिंग टोटल राहील. मागील मॅच मध्ये सचिन के स्ट्रायकर टीमने 20 धावा डिफेंड केलं. पापूचा बॉल देखील दिशा दिली. अशा रीतीचं क्रिकेट चेंडूच्या मेरी मैदानाच्या आतमध्ये प्रवीणला पाहतोय. रुपेशचा पुढचा बॉल प्रयत्न इथे केला. पुढे टाकला बॉल. सरळ बॅट टच केला होता. बॅटचा फेस ओपन केला. सिंगल मिळणार नाही. डॉट बॉल आलाय. 2 बॉल निर्धाव येत असताना फलंदाजावरती कुरघुड्या करणं गरजेचं. आपल्या भात्यामध्ये अनेक चेंडू आहेत आणि ते बाहेर काढणे गरजेचं राहणार आहे रुपेशला. कारण 365 दिवसाची वाट ज्या स्पर्धेची आपण पाहतो. इथे कट केला. इथे धाव मिळते ती 1. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 4 धावा धावफलकावरती आहेत. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. प्रथमेश आला गोलंदाजी मार्क वरती. अभिषेक ऑन स्ट्राइक. डावखुऱ्या हाताचा उंच असा बॅटर पाहायला मिळतो. केवळ केलेला हा फटका पाहायला मिळाला. सॉफ्ट हँडने केवळ इथे दिशा दिली आहे. एक सिंगल येते. एकेरीच्या मदतीने धावफलक वधारेल. 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. टर्फ 1 वरती चालू असलेली मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. कारण टर्फ 2 वरती खूप साऱ्या उलटफेर पाहायला मिळाल्या. इथे मात्र फर्निचर डिस्ट्रॉय. महत्वाचा खेळाडू. मोठी मासळी जाळ्यात अडकली आहे. प्रथमेशने काय चेंडूने वळण घेतला. खाली राहिला. वळण देखील प्राप्त झाला. विथ द टच घेण्याचा प्रयत्न इथे केला आणि बॅट आणि पायाच्या मध्ये असणारी जो काही पोकळी आहे तिथून चेंडू थेट यष्टांवरती आढळला. पुढचा बॉल. फिंगर गोलंदाज ज्या वेळेला गोलंदाजी करतात ना त्या वेळेला आपण अशा रीतीचे चेंडू पाहिले. प्रथमेश ही त्या धाडणीचा चेंडू टाकतोय. केवळ बोटांची जादू इथे बिखरतोय. चांगले बॉल.
सिद्धेश मैदानाच्या आतमध्ये आला आणि बाहेर जात असताना संघाच्या संघमालकाला तो एवढाच म्हणाला असेल, पल दो पल का शायर हो, पल दो पल मेरी कहाणी आहे. त्याच्या पुढे काहीच नाही. तो रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. नवीन भाटण मैदानाच्या आतमध्ये येतो. 6 वरती 2. आदित्य मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रथमेश आणि प्रथमेश 6 धावा धावफलकावरती असताना 2 खेळाडू बाद करण्यामध्ये या षटकामध्ये यश प्राप्त झालेलं पाहायला मिळत आहे. इथे करण्यात येतं. इथे गोशांडी क्षेत्र आहे. रन्स मिळेल पुन्हा एकदा एक. गोलंदाज प्रथमेश डाव्या यष्टीवरती थेट यष्टींचा वेग. आणखीन एक खेळाडू बाद. गोलंदाजी केली आहे. बॉल ऑफ द मॅच इथे पाहायला मिळाला. काय चेंडू हाताळला. विकेट मिळवल्या. इतका मागोमाग 1 धक्के दिले. धावफलकावरती धावा ते एकंदरीत 7. 3 खेळाडू बाद. दुसऱ्या षटक प्रथमेशने 2 विकेट मिळवल्या. एक जे सांघिक यश त्याने प्राप्त केलं. एकंदरीत या षटकामध्ये 3 खेळाडूंना त्याने बाद केलंय. शेवटचा बॉल. प्रथमेश नावाचं जे कोड आहे ना ते अद्याप सोडवता आलेलं नाही आहे. फुलवास के फाडूस या टीमला. पुढचा बॉल. नो बॉल. नो +1 अशा धावा इथे मिळतात. त्या 2. 9 धावा धावफलकावरती ज्या मात्र पाहायला मिळतात. 9 रन्स ऑन द बोर्ड आहेत. बॉल इथे मात्र वळण घेणारा. गोलंदाजाला दंडित करण्यात येते. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन. फाडूस या टीमला तो परफॉर्मन्स द्यावा लागेल. आपल्या नावाप्रमाणे तो फाडू आणि ठासू परफॉर्मन्स जतवर आपण देत नाही ना तदवर आपल्याला विजय मिळणार नाही आहे. प्रथमेशचं हे षटक लाभलंय थोडस. गोशांगी क्षेत्र रन्स मिळेल इथे. एकेरीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय. 11 धावा धावफलकावरती आहे. 11 रन्स ऑन द बोर्ड. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. लॉस ऑफ 3 विकेट्स. बॅटिंग करत असताना टॉस हरल्यानंतर फुलवास के फाडूस. प्रत्येकाच्या टोपण नावाची ओढ किंवा सवय किंवा अगदी त्याच वेळेला आपण मुंबापुरीमध्ये राहतो. प्रत्येकाचे टोपण नाव आहे. प्रत्येकाला टोपण नावानेच जाणलं जातं. गाव बाजूला गेल्यानंतर काही ती तिकडची टोपण नावं वेगळी असतात. मुंबईमध्ये आल्यानंतर वेगळी. उजव्या प्राप्त केली आहे. आघाडीचा बॅटर अभिषेक संयमाने आधुनिक खेळतोय. त्याने धीर धरलाय. संयमाने तो बॅटिंग करत असताना पाहायला मिळालाय. अनेक वेळेला आपण म्हणतो ना धीर धरल्यानंतर अनेक गोष्टी साध्य होतात. अधीर झाल्यानंतर त्या बिघडतात. संयम ठेवा, भान ठेवा, योजना आखा, बेभान होऊन त्या अंमलात आणा. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. महेश
महेशची गोलंदाजीमध्ये परिपक्वता ही ठासून भरलेली पाहायला मिळाली, कारण महेशने टाकलेले चेंडू वेगवेगळ्या धाटणीचे आहेत. केलेला फटका 14 धावा फलकावरती आहेत. 3 खेळाडू बाद, तिसरा षटक प्रगतीपथावरती आहे. 4 षटकांची मॅच. या फलकावरती 14. अभिषेकने कितपत त्याचा संयमाचा हा बांध तो बांधून ठेवतो किंवा त्याचा संयम कितवर ढासळतं ना, या गोष्टी चर्चेच्या विषय राहतील. कारण अद्याप त्याने मोठा फटका खेळण्याचा मोह केलेला नाहीये किंवा अगदी त्याच वेळेला तो सरळ बॅकने खेळण्याचा प्रयत्न करत नाहीये. संयमाने खेळतो, दोन्ही बाजूला फटकेबाजी केली आहे. शेवटच्या क्षणाला लेटकट असेल, शेवटच्या क्षणाला त्याने केलेले ड्राईव्ह असतील, हे चर्चेचे विषय राहिले. पुढे वाट पाहिली त्याने, आता मात्र वाट लावली आहे. चौकार आलाय त्याच्या बॅटमध्ये. ठेवून योजना आखल्यात आणि बेभाग होऊन अंमलात आणल्यात. पहा ना, वाट पाहिल्यानंतर वाट कशी लावताही येते. अभिषेकने पाहिल्यानंतर याचं उदाहरण मिळतं. निर्धाव स्वरूपाचा येत असताना 19 धावा फलकावरती आहेत. 19 रन्स ऑन दी बोर्ड. 3 खेळाडू बाद. कमबॅक महत्वाचा होता आणि इथे इम्पॅक्ट टाकण्यासाठी अभिषेकची बॅटिंग महत्वाची आहे. त्याला आपल्या रिपिटेशनला शोभा देणारा खेळ करावा लागणार आहे. उल्हास के फाळूस मैदानाच्या आतमध्ये हा फाळू आणि ढासू परफॉर्म देत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ऋषी चव्हाण गोलंदाजी मार्गपोटी दाखवत असताना पाहायला मिळतो. समोरच्या दिशेने केला क्षेत्र झाली आहे. ऋषीचा पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती होता. सिनेमा सृष्टीला बिलॉंग करणारे हे खेळाडू आहे, कारण अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळासाठी हे काम करणारे खेळाडू आहे. त्यांना एक गोष्ट चांगली ठाऊक आहे, सिनेमामध्ये टप्पा आणि क्रिकेटमध्ये टप्पा फार महत्वाचा राहतो. ऑन साइडला केले, सिंगल इथे प्राप्त झाली आहे. रज मेहदी 21 धावा फलकावरती 3 खेळाडू बाद. अभिषेक रन्स किती आल्या तर पंचाने सांगितलं केवळ 2. अभिषेक प्रभुलकर कर या नावामध्ये मोठी जादू राहिली आहे. पहा ना, क्रिकेटमध्ये कर नाव असलेले अनेक सारे खेळाडू आपण पाहिले. मग सचिन तेंडुलकर असतील, उमाकांत आचरेकर असतील, अजित वाडेकर असतील. मग त्याच वेळेला लोट फुलटोस इथे खेळाडू म्हणतो बाद रन्स स्कोर कार्ड मध्ये 23
खेळाडू इथे बॉक्स आउट मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहे. फलकावरती 23 आहे, 23 ऑन दी बोर्ड. आजच्या दिवसामध्ये टर्फ 2 वरती खेळल्या जाणाऱ्या मॅचेस मध्ये ना एक गोष्टीचं साम्य पाहायला मिळालं. ते साम्य नंबरच आहे, जर्सी नंबर 45. सर्वाधिक खेळाडूंनी जर्सी नंबर 45 सिलेक्ट केलंय. त्याचं कारण आहे रोहित शर्मा आणि त्याचे जे कोच आहेत तो थोड्याच वेळामध्ये आपल्याला या ठिकाणी येत असताना पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये तो बा दिनेजी लाड सरांचं आगमन थोड्याच वेळामध्ये होत असताना इथे पाहायला मिळेल. या स्पर्धेच्या माध्यमातून या पण स्वागत करतो आहोत. आदरणीय दिनेजी लाड सर यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. रोहित शर्मा भारतीय संघाचा कर्णधार, ज्याचे कोच आणि तथा द्रोणाचार्य पुरस्कार विजेते सिद्धेश लाड यांचे कोच, शार्दुल ठाकूर यांचे कोच आणि हरमीत सिंग यांचे कोच या ठिकाणावरती उपस्थित होत असताना आदरणीय दिनेजी लाड सर आगमदम स्वागतम सुस्वागतम या स्पर्धेच्या माध्यमातून मराठी क्रिकेट लीग 2024 मध्ये आपलं हार्दिक असं स्वागत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्या माध्यमातून आणि खेळवली झालेली स्पर्धा आपण पाहत आहोत. आणि दिनेजी लाड सर यांचं आगमन आपल्याला पाहायला मिळतं. असताना पाहायला मिळतात. अमित बाबा खवा यांचं आगमन इथे झालं, त्यांचं आपण हार्दिक असं स्वागत करूया.
एक उत्कृष्ट क्रिकेटचे अपडेटर, सध्या तगडीला कोच म्हणून त्यांनी टेनिस क्रिकेटच्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये भूमिका अदा केली आहे. परंतु फील्ड जिथे मात्र सध्या तगडीला आपण पाहतो इथे बाद झालाय. आगमन झाल्या मंचावरती DNCF दिनेश लाड क्रिकेट फाउंडेशनचे सर्वे सर्वा रोहित शर्मा म्हणा, शार्दुल ठाकूर म्हणा यांसारखे अनेक खेळाडू त्यांनी घडवले. दिनेश लाड ज्यांचे सुपुत्र आहेत, रणजीपटू आहेत, असे सन्मान्य सिद्धेश लाड ज्यांचे सुपुत्र आहेत असे दिनेश लाड सर यांचं या ठिकाणी आगमन झालं. वेलकम सर, आपलं सरचे स्वागत. आणि त्यांच्या सोबतीनं टेनिस क्रिकेट अपडेटर म्हणजेच DNCF मध्ये कार्यरत असणारे अमित बाबा पवार. जय जोशी सर. क्रिकेटमध्ये खेळाडूंचे भवितव्य घडवण्याची भूमिका ज्यांनी आपल्या कार्यावरती विलया पेरली आहे असे जिनेजी लाड सर ज्यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. आज त्यांनी घडवलेले जे काही खेळाडू आहेत, आज भारतीय तख्तावरती, नकाशावरती आणि जे गाजवलेले खेळाडू आज भारताला त्यांनी दिले. नो बॉल स्कोर कार्ड वरती रनसाठी एकंदरीत आपण पाहतोय 7 धावा फलकावरती आहे. गोलंदाजी मार्क वरती आदित्य. उद्वेशीच्या बाहेर इथे मात्र पाहायला मिळाला जी सिंगल जी मात्र इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते गोषंगी क्षेत्रामधून. पुढचा चेंडू हलक्या हाताने पुन्हा एकदा अंडरआर्म क्रिकेटमध्ये या बाबी महत्वाच्या राहतात की चेंडू आपण पिचवर खेळपट्टीवरती थांबवू शकतो किंवा पिचवर मैदानाच्या आतमध्ये खेळवून ठेवू शकतो. एक डाव इथे प्राप्त होती, 9 धावा फलकावरती आहेत. 18 बॉल आणि 16ची आवश्यकता. 18 चेंडू आणि 16 धावा मॅच बनवली आहे दोन्ही फलंदाजांनी, कारण चांगलं प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. 18 चेंडू आणि 16ची आवश्यकता. अमित बाबा पवार सध्या घडीला ज्या स्कूलमधून जिथून मात्र भारतीय संघाला रिप्रेझेंट करणारे खेळाडू घडवले गेले आणि तिथून खेळाडू घडवण्याची एक नवीन भूमिका घेतल्यानंतर अमित बाबा पवार यांना आपण पाहत आहोत. त्यांची एक मोठी स्पर्धा थोड्या दिवसामध्ये भेटली आहे. USCच्या बाहेर हलक्या दीपक शहा मेमोरियल ट्रॉफी थोड्या दिवसामध्ये आपल्या भेटी येत असताना पाहायला मिळेल. दीपक शहा बादशाह 11ला 1. पुढचा बॉल हलक्या हाताने पहा. सेन्सिबल क्रिकेट खेळ फ्रंट टू रन्स इथे कंप्लीट होती आहे. आणि एका बाजूला तनाव सुपर टीम या दोन संघांदरम्यानची लढत मैदानाच्या आतमध्ये जी विद्यमान लढत आपण पाहत आहोत टर्फ 2 वरती. पुढचा बॉल हाताला मनगटी गोलंदाजी. चायनामन गोलंदाज जशी गोलंदाजी करतात तशी गोलंदाजीची शैली जितेशची पाहायला मिळाली आहे. मनगट वळवतोय, फ्लाईट देण्याचा प्रयत्न करतोय, काही चेंडू खाली ठेवले. स्कोरकार्डवरती धावा आहे एकंदरीत 14. थेंबे थेंबे तळे साचे, वाळूचे कण रगडिता तेलही गळे. आणि ते तेल जर का गाळायचं असेल ना तर त्यासाठी वाळूचे कण
ते रगडावे लागतील. इथे आपल्याला महत्वाची भूमिका आहे, ते प्रदर्शन चांगलं करावं लागेल. 12 बॉल विजयासाठी 10ची आवश्यकता. 12 गेंदे 10 रनों की जरूरत. मॅच बनली आहे. सामना इथे गेम ऑन आहे, मॅच ऑन आहे. त्यासाठी चांगलं प्रदर्शन करणं गरजेचं असताना हे दोन्ही फलंदाज मग रुपेश फ्राय असेल आणि त्याला चांगली साथ कल्पेशने देखील दिली आहे. 15 धावा धापलकावरती आहे. 15 रन्स ऑन दी बोर्ड. पाठलाग चालू आहे इथे 25 धावसंख्येचा. येणारे चेंडू 12 बॉल आणि विजयासाठी 10ची आवश्यकता. प्रवीण गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळतोय. इथे वळण घेणारा हा बॉल यश रक्षकाच्या हाती विसावला. खेळाडू होतो इथे यश त्याची बाद. भाग्य संधी देतं, परंतु कठीण परिश्रम भरपूर यश देतं. भाग्याने संधी दिली आहे, कठीण परिश्रम तुम्हाला करावेच लागतील. तुमचा चेंडू प्रवीणचा वेगवान इथे पाहायला मिळाला. डावी अशी सोडून जाणारा वेग अति प्रचंड मैदानाच्या आतमध्ये धारण केलेला प्रवीण अतिरिक्त धावा हाल करतोय. पुन्हा एकदा चेंडू आवाज स्वरूपाचा इथे येईल. या 3 मात्र या पद्धतीने जिगरा इथे दाखवला ना फलंदाजी करत असताना महेशने संयमाने तो खेळतोय. 7ची आवश्यकता आहे. विरोधार्थता किती चांगली आहे पहा त्याच्याकडे. उभी अशीच्या बाहेर इथे गोलंदाज पदभर वळण घेणारे चेंडू इथे पाहायला मिळाले. DRS कॉल केला. महेशला या गोष्टीची चांगल्या रीतीने जाणीव आहे. आपल्याकडे DRS आहे, आपण त्याचं पालन करायला हवं. या स्पर्धेच्या प्रसंगी खऱ्या अर्थानं आदरणीय दिनेजी लाड सर त्यांचा चेला नेहमी म्हणतो की आपल्याकडे DRS असतात तर घरी घेऊन जायचं काय, कुठे काय करायचं. रोहित शर्माचे हे भाष्य सर्वाधिक वेळेला हे चर्चेचे विषय राहतात. 18 धावा धापलकावरती आहे. 2 खेळाडू इथे बाद झाले. गेम ऑन आहे, मॅच ऑन आहे. कारण महेशने इथे DRS कॉल केलाय. एक्स्ट्रा रन आहे की नहीं, कहीं जीत बाकी है, कहीं हार बाकी है. अभी तो जिंदगी का सार बाकी है. यहाँ से चले नए मंजिल के लिए तो पन्ना का अभी तो किताब बाकी है. मॅच मध्ये खूप काय बाकी आहे अजून. सामना अजून खूप काय बाकी राहिला आहे. कारण इथे अवांतर धाव येईल की नाही हे देखील पाहावं लागेल. एक्स्ट्रा रन आहे की नाही. तिसरे पंच इथे शहानिशा करत असताना रेफर करण्यात आले DRS कॉल. डिसिजन रिव्ह्यू सिस्टम. ना थर्ड अंपायर ज्यावेळेला क्रिकेटमध्ये आले त्यावेळेला सचिन तेंडुलकर पहिला खेळाडू ठरला होता जो तिसऱ्या पंचाने त्याला बाद दिलं होतं. जॉन्टी रोड्सने त्याला बाद केलं होतं. आणि जॉन्टी रोड ज्यावेळेला सेकंड टाइम बाद झाला त्यावेळेला सचिन तेंडुलकरने त्याला बाद केलं होतं. तर काही सन्मान आपण घेणार आहोत. या ठिकाणी उपस्थित सन्मान्य चेतन महाजन सर कोरिओग्राफर आहेत. या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान केला जाणार आहे. मी विनंती करेन चेतन महाजन सर आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. त्याचबरोबर कोरिओग्राफर चेतन शिकवण सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी विनंती करेन चेतन शिकवण सर आपण सुद्धा या. आपला सुद्धा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल.
19 फलकावरती आहे. 3 खेळाडू बाद. विजयासाठी येणारे 8 बॉल, आता मात्र 6ची आवश्यकता. 8 चेंडू आणि 6ची आवश्यकता. गेली 28 वर्ष विनाशुल्क आपण दिनेजी लाड साहेब यांची चर्चा करतो. गेली 28 वर्ष विनाशुल्क प्रशिक्षण देऊन जवळपास 18 ते 20 खेळाडू त्यांनी घडवलेले आहेत. जवळपास आपण पाहिलं मग त्यामध्ये सोलापूर, शिर्डी, सावंतवाडी, गुजरात, संभाजीनगर यांसारखे कित्येक ठिकाणी गोरगरिबांसाठी दिनेश लाड महत्वाची भूमिका अदा केलेली पाहायला मिळाली. ती पाहिजे रन्स प्राप्त होईल की इथे जे एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या धावून पोहोचतो. 21 धावा फलकावरती आहेत. 4ची आवश्यकता. गेले अनेक वर्ष आपण पाहत आहोत 6 ते 9 वयोगटातील मुलांना त्यांनी मात्र घडवलेलं पाहायला मिळालं आणि दिनेजी लाड सरांनी अनेक मोठी भूमिका आपल्या खांद्यावरती घेतलेली पाहायला मिळाली. रोहित शर्मा असेल, शार्दुल ठाकूर असेल, सिद्धेश लाड असेल, हरमीत सिंग असेल, यूएसए इंटरनॅशनल साठी 2024ला आताच्या सुमित पारकर मुंबईचा खेळाडू असेल. T20 विश्वचषकामध्ये आपण खेळत असताना ज्या खेळाडूला पाहिलं हरमीत सिंग, ज्याला देखील दिनेजी लाड सरांनी घडवलेला आहे. आतिफ अख्तरवाल जो मुंबई रणजीसाठी खेळतोय, ज्याचा देखील प्रशिक्षण दिनेजी लाड सरांनी दिलेलं आहे. पण कित्येक खेळाडूंना ज्यांनी मात्र घडवलं असे दिनेजी लाड सर, ज्यांची आज आपल्याला इथे उपस्थिती लाभलेली पाहायला मिळते. क्रिकेटचा द्रोणाचार्य हा पुरस्कार त्यांनी मात्र पटकवलेला आहे, त्यांच्या नावावरती आहे. एक चौकाराची मॅच आहे. क्रिकेटच्या जर प्रोफेशनल क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर केवळ एकच मारायचा आहे, तो सॉलिड मारावा लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. प्रितेश शुभे गोलंदाजी करतात. गरजेचं आहे, धावा येणं गरजेचं आहे. धावा कशा येतात याला इम्पॉर्टन्स नाही आहे, रन्स येणं ही महत्वाचं आहे. रन्स इथे अर्जित होते. 22 धावा फलकावरती 4 खेळाडू बाद. विजयासाठी अजूनही 3 धावसंख्येची गरज. 4 गेंदे 3 रन केलं. रन्स मिळते. 3 बॉल 2ची गरज. 3 चेंडू आणि 2 धावा. 3 चेंडू आणि 2 धावसंख्येची आवश्यकता. 3 चेंडू आणि 2 धावा. नशीबाने साथ दी है. नशीब भी हमेशा ही बहादुरों का साथ देता है. एक प्रूव्स आहे हिंदीमध्ये. साथ दिली नशिबाने. 24 गणल्या. 3ची आवश्यकता. 3 चेंडूचा खेळ शेष आहे. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. थोड्याच वेळेला पूर्वी महेशजी कोठारे सरांचं आगमन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलं. सध्या घडीला दिनेजी लाड सरांची उपस्थिती पाहायला मिळते. कंप्लीट होईल का?